बसलेला आहे। दिव्यांगाच्या पगार वाढाची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढाची। 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल। खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे। ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं। शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतीमालाला भाव पण भेटलेले नाही। आणि मग अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का नाही फेडाव अशी अवस्था, त्यामुळे व्याज माफी होणार नाही। आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी खरं तर या सगळ्या विवंचनेत बसलेला आहे। दिव्यांगाच्या पगार वाढाची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढाची। 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल त्या ठिकाणी लावण्यात आलं आहे। तिकडे बटेंगे तो कटेंगे आणि फतव्याच्या राजकारणात कट्टर धार्मिकतेच्या वादात शेतकरी मरतोय असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। कशी संकल्पना सुचली, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले धुलीवंदनाच्या निमित्तानं? खरं तर धर्माच्या राजकारणामध्ये आघाडी असो का युती असो, यांनी शेतकऱ्यांना पूर्ण चकनाचूर करून टाकलेलं आहे। यांच्या रंगपंचमीमध्ये आमची रंगपंचमी आम्ही लाल होतं ते काळी गर्द झालेली आहे। आणि म्हणून कापूस पिकवणारा शेतकरी, या होळीचं फार मस्त उदाहरण आहे। कापूस हिरवा, कापूस भगवा, कापूस निळा पांढरा झाला प्रत्येक, पण सगळ्या झेंड्याचा कापड मात्र शेतामधून आला। मग नेत्याच्या अंगावरचे कपडे असू दे, त्याच्या पार्टीचे झेंडे असू दे, तो सगळा जो झेंड्याचा कापड आहे तो शेतामधून येतं आणि तो शेतकरी मारल्या जातं, धर्माच्या नावावर मारल्या जातं। कधी फतवा काढून, कधी बटेंगे तो कटेंगे म्हणून। आता हिंदू शेतकरीच मरतं, याच्यामध्ये हिंदू शेतकरी कटतं याचं मात्र पर्वा नाही। दिलेला शब्द पाळत नाही। कर्जमाफीची घोषणा केली पण देवेंद्रजीनं तर आठवणच राहत नाही। स्मरणशक्ती अजितदादाची गेली आणि आमच्या शिंदे साहेबाची गेली आणि आमच्या देवेंद्र फडणवीसची गायब झाली। ते स्मरणशक्ती आठवण द्यावं म्हणून या रंगपंचमीला 5 किलोमीटर आम्ही सडक रंगवून आणि या बॅनरच्या माध्यमातून त्यांना पुन्हा इशारा देतो। आणि जर त्या याच्यात पूर्ण झालं नाही तर प्रत्येक आमदाराच्या घरापासून राज्यातल्या 100 किलोमीटर, 50 किलोमीटर 14 एप्रिलपासून आम्ही हे आंदोलन नव्यानं सुरू करणार आहोत आणि त्याच्यासाठी याची सुरुवात आता रंगपंचमीला केली आहे। सरकार दुर्लक्ष करते म्हणतात, पुढची भूमिका काय असणार, आंदोलन काय असणार? आता आम्ही या सगळ्या याच्यामध्ये हा त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर ते प्रभू रामचंद्राचे भक्त आहे। प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद अख्ख्या हिंदुस्थानाला माहीत आहे। प्रजाशिवाय दुसरं काहीच नाही। प्रजेच्या हक्कापोटी सीता आम्ही पाहतोय अग्निपरीक्षा द्यावं लागली। त्या देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राचे खरे भक्त असन तर दिलेला शब्द पूर्ण करा, नाहीतर प्रहार आम्ही पाहतोय, प्रहार वार केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरं आहे। नक्कीच प्रहार वार केल्याशिवाय राहणार नाही। बच्चू कडू आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपलं धुलीवंदन साजरं करत असतात। शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, दिव्यांगांचे प्रश्न आणि शहीदांच्या प्रश्नांना घेऊन सातत्यानं लक्ष वेधण्याचं काम बच्चू कडू करत असतात। यावर्षी देखील जर आपण पाहिलं तर चांदूर बाजार परतवाडा मार्गावर ठिकठिकाणी जे आहे ते बच्चू कडूंनी रंगरंगोटी केलेली आहे आणि सरकारचं लक्ष वेधलेलं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, सोबतच दिव्यांगांचे प्रश्न आहेत, स्वामीनाथन आयोग आहे, असे वेगवेगळे अनेक महत्त्वाच्या समस्यांना त्यांनी हात घातला। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? स्वतः रस्ते तुम्ही रंगवलेले आहे, मागच्या वर्षी भिंती रंगवल्या। खरं तर हिंदूचा सण आहे होळी आणि रंगपंचमी, आणि बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्या या सरकारनंच शेतकऱ्याला पूर्ण कापलेलं आहे। त्याला कटवलं आहे। शेती सोयाबीनला भाव नाही, कापसाले नाही, तुरीला भाव नाही, केलेल्या भावाच्या शिफारसच्या अर्ध्या पण भाव केंद्र सरकारनं जाहीर केले नाही। मोठी घोषणा देवेंद्रजीनं केली होती की आम्ही कर्जमाफी करणार शेतकऱ्याची, येत्या बजेटमध्ये त्याचा लवलेशेष पण नाही। आणि म्हणून अशा प्रकारचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा, कर्जमाफी करावी। अजूनही दिव्यांगाचे 4 महिन्यापासून त्याचं मानधन भेटलेलं नाही आहे, ते सुद्धा रडतं आहे। 1500 रुपये फक्त त्या दिव्यांगांना दिलं जातं, ते 6000 रुपये करावं।
शहीद आणि गड किल्ले हे मजबूत केले पाहिजे, परिवारांना मजबूती दिली पाहिजे. या सगळ्यासाठी यावर्षीची रंगपंचमी प्रहार 5 किलोमीटर रस्ता रंगवून आम्ही ही शासनाला एक प्रकारचा इशारा रंगपंचमीच्या माध्यमातून देतोय. कारण एकमेकाला रंगवल्यापेक्षा सरकारनंच आमच्या अंगावर खुनाचा रंग चढवला आहे. लाल रंग त्यांनी आमच्या माथ्यावर मारलेला आहे आणि त्याच्यामुळं रक्तरंजित अशा प्रकारची व्यवस्था शेतकऱ्याची आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि कोणाचा रंग गडद होत चाललाय? मला असं वाटतं का रंग कोणत्याही पक्षाचा गळक हो, पण शेतकऱ्याचा रंग फिक्का पडतोय. मजुराचा काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आमच्या सर्व मजुरांच्या आणि शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली तर त्याच्या रंगातला आयुष्यातला रंग गेलेला आहे आणि तो काळा काळ आणि लाल भडक झालेला आहे. आणि म्हणून अपेक्षा करतो आहे का धर्माच्या लढाईमध्ये सत्ता येऊ शकतं, पण कर्तृत्वाशिवाय सामान्य माणूस सुखी राहू शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथं शेतकरीच फासावर जातं आणि प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं सरकार जर बसत असेल आणि सरकार जर विसरत असेल तर त्यांना आम्ही पुन्हा सांगतोय का तुम्हीच शब्द दिला होता, ती कर्जमाफीची घोषणा तुम्ही कधी करणार ते सांगा, का त्याला पाठ फिरवणार ते तरी सांगा. म्हणजे आज शेतकरी अडचणीत आहे, त्याला वाटते कर्जमाफी होते म्हणून तो भरत नाही आणि भरला नाही तर व्याजमाफी मिळणार नाही, अशा दुधा अवस्थेत आमचा शेतकरी आहे. फडणवीस असेल, अजित दादा असेल आणि शिंदेंना कुठला रंग आज बच्चू कडू लावणार? मला असं वाटतं का तिघांना आम्ही भगवाच रंग लावणार आहोत आणि तिघे भगव्या रंगाचे जरी हकदार असले तरी शेतकऱ्याच्या या सगळ्या शेतीतून अनेक रंग निघतं, त्याचा कोणताही रंग नाही आहे. तुमचा जरी भगवा असला पण माझ्या शेतकऱ्याचा रंग बेरंगी होऊ देऊ नका. त्या भगव्याच्या छायाखाली माझा शेतकरी आत्महत्याच्या दारावर नेऊ नका आणि तो लाळ भडक करू नका, एवढीच विनंती आहे. भाऊ, राष्ट्रवादीचे नेते आहेत जयंत पाटील, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहेत भाजपमध्ये जातील, काय वाटते कुठला रंग स्वीकारणार जयंत पाटील? मला असं वाटतं का जयंत पाटलांचं गेल्या 2 वर्षापासून ऐकतोय, मला वाटत नाही ते काहीतरी मला वाटते भूलथापा देण्याचं काम जयंत पाटील करत असेल आणि ते भाजपमध्ये जाईल असं तर वाटत नाही. भाऊ, होली आहे बुरा न मानो असं नेहमी म्हटलं जातं. महायुतीला काय सांगणार आज आणि महाविकास आघाडीला? वाटतं दोन्ही रंगात गुंतलेले लोक आहे. त्यांनी खरं तर राष्ट्र निर्मितीसाठी सर्व रंग घेऊन आमच्या रयतेचं खरं तर रक्षण करण्याचं काम दोघंही महाआघाडी असू दे, एका इकडे फतव्याचं राजकारण आणि दुसऱ्या इकडे बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये सामान्य माणूस मात्र भरडल्या जातं आणि त्याकडे ह्या आघाडीनं आणि युतीनं लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच रंगाचं राजकारण केलं जातं असं बच्चू कडू म्हणतात. आपण पुन्हा एकदा बघू शकतो अशा पद्धतीनं या ठिकाणी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता रंगवलेला आहे. दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशा आशयाचे जे ठिकाणी ठिकठिकाणी रंगरंगोटी बच्चू कडूंच्या वतीनं केलेली आणि याच्या माध्यमातून सरकारवर जो आहे तो प्रहार बच्चू कडूंनी